4 दिवसापासून जेव्हापासून निलेश लंकेच्या फेसबुकला मी रील अपलोड करू राहिले तेव्हापासून एक ट्रेंड चालू झालाय निलेश लंके आणि त्याच्या कार्यकर्त्यांचा, किती साहेबांना ब्लॅकमेल करण्यासाठी, बदनाम करण्यासाठी, साहेबांचं नाव खराब करण्यासाठी कोणतरी सुपारी घेऊन पोस्ट टाकत आहे. अजून ह्या 1.5 फुट्यांनी नाही मी कोणाकडून पैसे घेतले त्याचा पुरावा जनतेसमोर आणला. मला ह्या 1.5 फुट्याला विचारायचंय, तुझं नाव खराब व्हायला 1.5 फुट्या तुला नाव होतं कधी? याच्यामध्ये तुला चांगलं म्हणतोय कोण? असं एखादा माणूस सांगतोय त्याच्यात चटाया उचलणारे लोक सोडून तुला चांगलं म्हणतो कोण पारनेर तालुक्यामध्ये? आणि दुसरी गोष्ट, तू सांगतो की मला ब्लॅकमेल करण्यासाठी ती व्हिडिओ टाकती किंवा तिला ती पैशासाठी मला ब्लॅकमेल करते. 1.5 फुट्या खरंच ब्लॅकमेल करण्यासारखं तुझ्याकडे आहे का रे काही? खरं सांगा, ब्लॅकमेल करण्यासारखं. कारण मी तुला आहे ना कमीत कमी 8 वर्षापासून ओळखते. तू माझ्या सख्या भावाचा नेता आहे. तू माझा सख्खा भाऊ, पण तुझे कार्यकर्ते चटाया उचलणारे सख्खे भाऊ पण माझे. मला विचारायचंय तुला, तुझ्याकडे असणारी 4 व्हीलर गाडी कार्यकर्त्यांची, तुझ्याकडे असणारा आयफोन कार्यकर्त्यांचा, तुझ्या पायातले बुट कार्यकर्त्यांनी घेऊन दिले, तू घालतो ते कपडे कार्यकर्त्यांनी घेऊन दिले. सगळं जर तुला का, आणि ती तुझ्यासोबत ती पेढा भरवणारी बाई ती पण दुसऱ्या कार्यकर्त्याचीच आहे. मग तुझ्याकडे नेमकं असं स्वतःच आहे काय ज्याच्यासाठी मी तुला ब्लॅकमेल करू? बरं, तो दिसायला तसा लय देख ना हँडसम आहे असं पण काही नाही, कुत्र मुतायचं नाही तुझ्यावरती तर तुला मी हे करायला जाऊ? हा, अरे 8 वर्ष तू बाया बघ पळालाय. किती? 8 वर्ष. 8 वर्ष तू मला जेलमध्ये टाकले. तू मला जेलमध्ये टाकले का? तर मी काही डिमांड तुमच्या पुऱ्या केल्या नाहीत म्हणून. आणि तू लोकांना आता हे धडे देणार का? तू लोकांना हे शिकवणार का आता का मी तुला ब्लॅकमेल करते? तुझी एकदा पात्रता, एकदा लायकी बघ. अरे तू खासदार सुद्धा झालाय ना, ते पण का आमच्यामुळंच? तुझं स्वतःच असं काय तुझ्याकडं कुसाळ?